विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाची व्याख्या, इतिहासाची व्याप्ती, इतिहासाचं स्वरूप, इतिहासाचे प्रकार, इतिहास कला आहे की शास्त्र आहे, हे आपण या पहिल्या टॉपिकमध्ये समजून घेणार आहोत. आता हा भाग समजून घेत असताना आपणाला त्याची मांडणी 3 मुद्द्याच्या आधारे करावयाची आहे. एक पहिला मुद्दा किंवा पहिला भाग जेव्हा आपणाला लक्षात घ्यायचा आहे तो आहे प्रस्तावनेच्या स्वरूपामध्ये. तर मित्रांनो, प्रस्तावना म्हणजे काय? प्रस्तावना म्हणजे काय तर आपण जसं की एखादं नाटक, जसं की एखादी मालिका आपण पाहतो आणि ती मालिका जेव्हा एका दिवशी पूर्ण होत नाही आणि ती मालिका जरी पूर्ण होत नसली तरी त्या मालिकेचा भाग जो असतो तो पहिल्या दिवशी कोणता झाला आणि मग दुसऱ्या दिवशी उर्वरित भाग दाखवित असताना त्या मालिकेमध्ये पहिल्या दिवशी काय काय झालं त्याची थोडक्यामध्ये एक संक्षिप्त रूपरेषा दाखवली जाते. एखादा चित्रपट जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या चित्रपटामध्ये सुरुवातीला त्या चित्रपटामध्ये काम करणारे दिग्दर्शक कलाकार, एवढंच नव्हे निर्माता, दिग्दर्शक, त्या चित्रपटामध्ये काम करणारे कलाकार, एवढंच नव्हे त्या चित्रपटामधली कथा आणि ती कशाच्या संबंधी आहे याच्या संबंधी थोडक्यामध्ये विवेचन, थोडक्यामध्ये सारांश दिलेला असतो. याला प्रस्तावना असं म्हणतात. प्रस्तावना ही पूर्ण टॉपिकचा चेहरा असते असं म्हटल्यास अतिशयोक्ती होत नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण त्याची मांडणी प्रस्तावनेमध्ये करूया. दुसरा जो भाग आहे त्याचं विवरण किंवा विश्लेषण आपण दुसऱ्या भागामध्ये करूया, त्याचं वर्णन करूया, ती घटना स्पष्टपणे समजून घेऊया आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये या धड्याचा एकंदरीत सारांश आपणाला या ठिकाणी लक्षात घ्यावयाचा आहे. मित्रांनो, पूर्वपीठिका किंवा प्रस्तावना. इतिहास म्हणजे काय तर मानवाने केलेल्या वाटचालीचा अभ्यास किंवा त्याच्या उमटलेल्या पाऊलखुणांचा अभ्यास म्हणजे इतिहास असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. इति अधिक ह अधिक आस म्हणजे असं. इति अधिक ह अधिक आस म्हणजे इतिहास. इतिहास म्हणजे असं घडलं होतं आणि कसं घडलं होतं याची उत्सुकता जाणून घेण्यासाठी ज्या पुस्तकाचा आधार मानव घेतो, अभ्यासक घेतो, त्याला इतिहास असं म्हणतात. दुसरा मुद्दा इतिहासाच्या व्याप्तीचा. प्राचीन काळामध्ये इतिहासाची व्याप्ती संकुचित, मध्ययुगीन काळामध्ये इतिहासाची व्याप्ती संकुचित आणि मर्यादित, ईश्वराला केंद्रबिंदू मानूनच, आधुनिक काळात मात्र अतिशय विस्तीर्ण अशी झालेली आहे. थोडक्यामध्ये प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत राजाचं घराणं, त्यांनी गाजवलेले प्रेम प्रकरणे इतक्या पुरताच इतिहासात अभ्यास केला जात होता. परंतु राजासाठी पराक्रम गाजवणारा सैनिक हा जो दुर्लक्षित राहिलेला होता, या दुर्लक्षित सैनिकाच्या कर्तृत्वाची नोंद देखील आधुनिक काळामध्ये घेण्यात येऊ लागली. म्हणजेच मानवाचा ज्या ज्या बाबीशी संबंध आलेला आहे त्या बऱ्या वाईट घटनाचा, सर्व बाबींचा अभ्यास या पुस्तकामध्ये करण्यात येऊ लागलेला आहे आणि म्हणजे
प्राचीन काळापासून आधुनिक काळामध्ये आधुनिक काळापर्यंत इतिहासाच्या व्याप्तीचं स्वरूप हे बदलत आलेलं आहे. त्याचं स्वरूप देखील अशा पद्धतीचं वेगवेगळं असं झालेलं आपल्याला दिसून येतं. या बाबीचीही नोंद आपल्याला इतिहासामध्ये घ्यायची आहे. आता मुद्दा राहिला इतिहासाच्या प्रकाराच्या संबंधीचा. इतिहासामध्ये राजकीय इतिहास आहे, लष्करी इतिहास आहे, सामाजिक इतिहास आहे, सांस्कृतिक इतिहास आहे, आर्थिक इतिहास आहे, मराठ्यांचा इतिहास आहे, मोगलांचा इतिहास, असे कितीतरी शिखांचा इतिहास आहे. असे कितीतरी प्रकार इतिहासाचे या ठिकाणी आपणाला सांगता येतील. परंतु भारतीय इतिहास आणि परकीय इतिहास असं जर आपण पाहिलं तर भारतीय इतिहासाची विभागणी 3 प्रकारामध्ये: 1 प्राचीन काळाचा इतिहास, 2 मध्ययुगीन काळाचा इतिहास, 3 आधुनिक काळाचा इतिहास, आणि मग दुसरा परकीयांचा इतिहास, जे की मग अमेरिकेचा असेल, इंग्लंडचा असेल, जपानचा असेल, चीनचा असेल, असे कितीतरी इतिहासाचे प्रकार या ठिकाणी पाहता येतील. आणि वेगवेगळ्या प्रकारे इतिहासाच्या मान्यवरांनी वेगवेगळे इतिहासाचे प्रकार सांगितलेले आहेत. त्याचं विश्लेषण तुम्हाला टेक्स्ट बुक्समध्ये पाहायला मिळेल. विका राजवाडेंनी वेगळे सांगितले, जदुनाथ सरकारने वेगळे सांगितले, सर देसाईंनी वेगळे सांगितले. असे जे प्रकार आहेत त्याचाही विचार तुम्हाला या ठिकाणी करावायचा आहे. एवढंच नव्हे तर मग इतिहास कला आहे की शास्त्र आहे, हा भागही आपणाला समजून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, इतिहास ही प्रसंगी शास्त्र देखील असतं आणि ते असणं गरजेचं असतं. मित्रांनो, इतिहास प्रसंगी कलाही असतं आणि कलेच्या दृष्टिकोनातून इतिहासाची मांडणी होणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे, हिस्ट्री इज ए सायन्स अँड हिस्ट्री इज ॲन आर्ट्स. प्रसंगी हा इतिहास कला असतो, परंतु प्रसंगी इतिहास शास्त्र देखील असू शकतो. कारण इतिहासाची मांडणी करीत असताना इतिहासकाराचा जो दृष्टिकोन असतो तो शास्त्रीय देखील असणं गरजेचं असतं आणि कलात्मक दृष्टिकोन देखील असणं गरजेचंच असतं. कारण घटना मांडत असताना इतिहासामध्ये तंतोतंत मांडल्या गेल्याच पाहिजेत. समजा पहिलं महायुद्ध झालं 1914ला, तर ही घटना 1914च लिहिली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये थोडा जरी बदल झाला तरी ती चुकीची ठरणारीच. या महायुद्धामध्ये कामी आलेल्या लोकांची जी आकडेवारी आहे ती तंतोतंत जशाच तशी मांडली गेली पाहिजे. आणि म्हणून त्यावेळी शास्त्राशिवाय पर्याय राहत नाही, किंवा इतिहासाला शास्त्रच म्हणावं लागतं, किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून तशा कसोटीतून पारखूनच इतिहासाची मांडणी करावी लागते. आणि म्हणून अशा प्रसंगी इतिहासात शास्त्रीय दृष्टिकोनाशिवाय पर्याय उरत नाही. तेव्हा हिस्ट्री इज ए सायन्स असंच म्हणावं लागतं. परंतु इतिहासामध्ये घटनेचं वर्णन करत असताना वाचकाला ते रटाळवाणं वाटता कामा नये, नीरस असं वाटता कामा नये. त्याला वाचण्याची आवड निर्माण व्हावी, ती घटना त्याला समजावी, आणि म्हणून ती घटना थोडीशी मनोरंजन करणारी असावी लागते. तशा पद्धतीनं त्याची मांडणी करावी लागते. आणि म्हणूनच इतिहासाला प्रसंगी कलेचं स्वरूप दिला जाऊ शकतं आणि ते आवश्यकही ठरतं. म्हणून प्रसंगी इतिहास ही कला असली पाहिजे आणि प्रसंगी इतिहास हे शास्त्र देखील असलं पाहिजेच. हा दृष्टिकोन आपण या ठिकाणी समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, हा झाला प्रस्तावनेचा भाग. परंतु आता हा जो टॉपिक आहे, टॉपिक कसा आहे,
इतिहास म्हणजे काय, इतिहासाच्या व्याख्या, इतिहासाचं स्वरूप, इतिहासाची व्याप्ती, इतिहास कला कसा आहे आणि इतिहासशास्त्र कसं, या बाबीचं विश्लेषण आपण थोडक्यात करूया. आता जरी आपण प्रस्तावनेमध्ये इतिहास म्हणजे काय हे समजून घेतलं असलं तरी ते अत्यंत संकुचित आणि मर्यादित शब्दातच घेतलेलं आहे, आपल्या शब्दात घेतलेलं आहे. परंतु अनेक मान्यवरांनी ज्या इतिहासाच्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. आपणाला या ठिकाणी फक्त मोजक्या आणि निवडक अशा 10च व्याख्या लक्षात घ्यावयाच्या आहेत. तर याच्यामध्ये परकीय इतिहासकारांनी केलेल्या व्याख्या आपण सर्वप्रथम पाहूया आणि त्याच्यानंतर भारतीय इतिहासकारांनी केलेल्या व्याख्या देखील आपण या ठिकाणी समजून घेऊ. त्यातील पहिला जो इतिहासकार आहे तो आहे कार्लाइल. आता कार्लाइलचं म्हणणं काय आहे, हिस्ट्री इज नथिंग बट बायोग्राफिक्स ऑफ ग्रेट मेन. म्हणजेच थोर व्यक्तीची चरित्र आणि त्यांनी बजावलेली कामगिरी म्हणजे इतिहास. हा दृष्टिकोन कार्लाइलचा इतिहासाच्या संबंधी आपणाला पाहायला मिळेल. परंतु त्याचबरोबर इतिहासाची व्याख्या करताना इयचकार काय म्हणतात हाही मुद्दा आपणाला लक्षात घेणं गरजेचं आहे. हिस्ट्री इज अ कंटिन्युअस प्रोसेस ऑफ interaction between the historians and his facts. History is a unending dialogue between the present and the past. म्हणजे वर्तमान काळ आणि भूतकाळ यामधील कधीही न संपणारा संवाद असं त्यांचं म्हणणं. एवढंच नव्हे तर कोटिंग यांनी देखील इतिहासाची व्याख्या केलेली आहे. त्याने मानवी कृतीची नोंद म्हणजे इतिहास म्हटलेला आहे. एवढंच नव्हे तर प्रोफेसर रेनियर यांनी व्याख्या केलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की इतिहासमध्ये समाजामध्ये राहणाऱ्या लोकांची हकीकत किंवा कथा आहे. हिस्ट्री इज ए स्टोरी ऑफ मॅन लिव्हिंग इन सोसायटीज असं त्यांचं म्हणणं आहे. प्रोफेसर लेकी यांनी म्हटलेलं आहे हिस्ट्री इज अ रेकॉर्ड अँड एक्सप्लेनेशन ऑफ द मॉरल व्हॅल्यूज. नैतिक कल्पना किंवा संग्रह व स्पष्टीकरण म्हणजे इतिहास. एवढंच नव्हे तर लॉर्ड ॲक्टनने मानवी स्वातंत्र्याची कथा म्हणजे इतिहास असं म्हटलेलं आहे. हिस्ट्री इज अ अनफोल्डिंग स्टोरी ऑफ ह्युमन फ्रीडम असं म्हटलेलं आहे. एवढंच नव्हे तर याच्यापेक्षा आणखी वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळी व्याख्या बनवली आहे. सुप्रसिद्ध इंग्रज विचारवंत फ्रान्सिस बेकन याची व्याख्या देखील अत्यंत महत्त्वाची वाटते. त्यांनी तर म्हटलेलं आहे मानवाला शहाणं बनवणारी शाखा म्हणजे इतिहास आणि ही जी विद्याशाखा आहे ती म्हणजे इतिहास आहे असं म्हटलेलं आहे. हिस्ट्री इज अ डिसिप्लिन दॅट मेक्स मॅन वाईज. आणि मग याच्यापेक्षाही वेगळी व्याख्या वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली दिसते. आणि आपण ज्यांना इतिहासाचे जनक असं मानतो ते ग्रीक इतिहासकार हिरोडॉट्स यांनी देखील असं म्हटलेलं आहे की भूतकालीन मनोरंजक सस्मरणीय घटनांचा शोध घेणं म्हणजेच इतिहास आहे. हिस्ट्री मेन्स इन्क्वायरी इंटू द इंटरेस्टिंग अँड मेमोरेबल पास्ट इव्हेंट्स. आणि मग अशा पद्धतीनं जर इतिहासाच्या वेगवेगळ्या व्याख्या पाहायला मिळत असतील तर नेमकं इतिहास म्हणजे काय हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. जॉन सीलीने म्हटलेलं आहे की आजचं जे राजकारण आहे ते उद्या इतिहास असू शकतं. हिस्ट्री इज द पास्ट पॉलिटिक्स अँड प्रेझेंट पॉलिटिक्स इज फ्युचर हिस्ट्री. पूर्वी घडून गेलेलं जे राजकारण आहे ते आज इतिहासात येतं.
आणि हे वास्तव असं आपल्याला दिसून येतं. एवढंच नव्हे तर याच्याशिवाय अनेक लेखकांनी वेगळ्या वेगळ्या प्रकाराने इतिहासाच्या व्याख्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. पंडित जवाहरलाल नेहरूंनी देखील इतिहासाची व्याख्या केलेली आहे. हे भारतीय इतिहासाच्या संबंधीचा, भारतीय इतिहासकाराच्या संबंधीचा मुद्दा आपणाला या ठिकाणी लक्षात येईल. त्यांनी म्हटलेलं आहे, मानवाने किंवा मनुष्याने निरनिराळ्या युगामध्ये निसर्ग असेल, पंचमहाभूते असतील, वन्य पशु असतील, अरण्य असतील आणि शेवटी ज्या सजातीयांनी पददलित ठेवण्याचा, आपल्या स्वार्थासाठी शोषण करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, सर्वाच्या विरुद्ध जो संघर्ष झालेला आहे, या संघर्षाला इतिहास म्हणतो. एवढंच नव्हे तर रियासतकार सरदेसाई यांनी देखील इतिहासाची व्याख्या केलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की मानवी प्रगतीचा आढावा म्हणजे इतिहास आहे. विका राजवाडे यांनी देखील इतिहासाची व्याख्या केलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की समाजाच्या चरित्रातील गतगोष्टीची हकीकत म्हणजे इतिहास असतो. न.चि. केळकरांनी म्हटलेलं आहे, इतिहास म्हणजे सर्वांगीण कर्तृत्वाचा, भोगतत्वाचा क्रमवार वृत्तांत म्हटले. एवढंच नव्हे तर शिक्षक दिन त्यांच्या नावे साजरा केला जातो असे सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन हे म्हणतात की हिस्ट्री इज द मेमरी ऑफ द नेशन, हिस्ट्री इज द मेमरी ऑफ द रॅकेस. अशा पद्धतीनं इतिहासाच्या वेगवेगळ्या व्याख्या आपणाला या ठिकाणी दिसून येतात. आणि मग शेवटी धनंजय कीर या विद्वानांनी जी इतिहासाची व्याख्या केलेली आहे त्याने म्हटलेलं आहे, मानवी समाजाचं एक अखंड, अभंग, अविभाज्य असं छायाचित्र जे असतं त्याला इतिहास म्हणतात. यावरनं आपणाला इतिहासाची व्याख्या किंवा इतिहास म्हणजे काय असतं ही बाब लक्षात घेता येईल. इतिहास म्हणजे थोडक्यात मानवाने केलेली वाटचाल, प्रगती, त्याचा संबंध ज्या ज्या बाबीशी आलेला आहे त्या सर्व कार्यकर्तृत्वाची नोंद, विशेषतः गतकाळात घडून गेलेल्या कार्यकर्तृत्वाची नोंद ज्या त्यामध्ये येते त्याला आपण इतिहास असं म्हणतो. आता व्याप्तीच्या संबंधी आपण दुसरा मुद्दा विवरणाच्या संबंधी या ठिकाणी पाहूया. स्कोप ऑफ हिस्ट्री, इतिहासाची व्याप्ती. शब्दशः जर अर्थ या ठिकाणी आपण लक्षात घेतला तर मर्यादा किंवा कक्षा म्हणजे व्याप्ती असं म्हणता येईल. आता थोडक्यामध्ये प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ, तिन्ही काळ भारतीय इतिहासातील लक्षात घ्यावे लागतात. कारण प्राचीन आणि मध्ययुगीन काळात इतिहासाची व्याप्ती मर्यादित, आधुनिक काळात व्यापक झालेली आहे. त्याच्यामुळं इतिहासाच्या स्वरूपामध्ये आणि व्याप्तीमध्येही बदल होत आलेला दिसून येतो. प्राचीन काळामध्ये राजाचं घराणं, त्याने गाजवलेला पराक्रम इतक्या पुरताच इतिहास मर्यादित होता. मध्ययुगीन काळात देखील सिटी ऑफ गॉड, राजा बोले दलहले, राजा म्हणजे ईश्वराचा अंश आणि त्याच्या विरोधात बोलायचं नाही असा दृष्टिकोन राहिलेला आहे आणि त्यामुळं इतिहासाची व्याप्ती मर्यादित त्या ठिकाणी राहिलेला आहे. परंतु आधुनिक काळामध्ये मात्र इतिहासाची व्याप्ती अत्यंत विस्तीर्ण अशी झालेली आहे. राजासाठी पराक्रम गाजवणारा जो सामान्य माणूस किंवा सामान्य सैनिक आहे त्याच्या कर्तृत्वाची नोंद देखील इतिहासामध्ये झाली पाहिजे हा दृष्टिकोन पुढे आला आणि मग त्यांनी इतिहासामध्ये त्याचीही नोंद घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीनं मग या ठिकाणी खऱ्या अर्थानं इतिहासाची व्याप्ती ही विस्तीर्ण अशी झालेली आहे.
इतिहासाला एक शास्त्राचा दर्जा प्राप्त झाल्यानं इतिहासाला नुसती घटना नोंदवून चालत नाही, ती हकीकत कशी घडली त्याचा अन्वयार्थ लावला गेला. त्यामुळे व्याप्ती वाढत गेली. इतिहासाला अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, पुराणवस्तू, मानववंशशास्त्र, कालगणनाशास्त्र, भूगोल, नाणकशास्त्र इत्यादी शास्त्राशी संबंध ठेवावा लागतो. इतिहासाचं संशोधन लेखन त्याच्याशिवाय शक्य होत नसतं. त्यामुळे ही व्याप्ती अत्यंत व्यापक आणि विस्तीर्ण अशी बनत गेलेली आपणाला दिसून येते. एवढेच नव्हे, एखाद्या देशाच्या इतिहासाचा अभ्यास करताना शेतकरी, कामगार, शेती, व्यापार, पंचवार्षिक योजना, कायदे, सामाजिक आर्थिक जीवनात जी परिवर्तने आली त्याचाही अभ्यास करावा लागतो. तंत्रज्ञान, शास्त्रज्ञाच्या तंत्रज्ञानातील प्रगती एवढेच नव्हे तर शास्त्रीय, काल्पनिक शक्तीवर वाङ्मयीन अशा वेगवेगळ्या पद्धतीनं इतिहासाची मांडणी होऊ लागलेली आहे. एवढेच नव्हे तर कला, स्थापत्य, साहित्य, शिक्षण केंद्र एवढंच नव्हे तर मानवाचा ज्याच्याशी संबंध आला, सांस्कृतिक जीवन, सामाजिक जीवन, आर्थिक जीवन एवढंच नव्हे तर त्या काळातील कृषी, इतर सर्व संबंध याचाही आहे. आणि त्यामुळं व्याप्ती किंवा कक्षा रुंदावलेला दिसून येतात. अशा पद्धतीने मग इतिहासाची व्याप्ती आता अमर्याद झालेली आहे. थोडक्यामध्ये मानवाचा संबंध त्यानं करीत असलेल्या वाटचालीमध्ये ज्या ज्या बाबीशी आला त्या सर्व बाबींचा अभ्यास आता इतिहासामध्ये केला जात आहे. हा भाग या ठिकाणी लक्षात घेतो. एवढंच नव्हे तर इतिहासाचं स्वरूप देखील अशाच पद्धतीनं विस्तीर्ण झालेलं आपणाला दिसून येईल. कारण इतिहासाचं स्वरूप पूर्वी अत्यंत संकुचित आणि मर्यादित होतं. आता आपण एखाद्या स्वरूप जर समजून घ्यायचं झालं तर आपण समजा एखादा प्राणीचा नजरेसमोर ठेवला, समजा गाय, तर गाईला 2 शिंग असतात, गाईला 4 पाय असतात, गाईला 2 डोळे असतात, चेहरा असा असतो, रंग असा असतो, अशी शेपटी असते, शेपूटगोंडा अशा पद्धतीचा असतो. आणि असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्या गाईचं स्वरूप आपण स्पष्ट करतो. तशाच पद्धतीनं इतिहासाचं देखील स्वरूप जर लक्षात घ्यायचं असेल तर आपणाला इतिहासाचं काही बाबी नजरेसमोर ठेवावे लागतात आणि मग इतिहासाचं स्वरूप आपल्या लक्षात येतं. राजाचं घराणं, त्यानं गाजवलेला पराक्रम म्हटलं आणि याच्या गोष्टीची नोंद म्हटलं की आपल्याला इतिहास आठवायचा. पण आता तसं नाही. इतिहासाचं स्वरूप देखील अत्यंत विस्तीर्ण झालेलं आहे. ज्याच्याशी त्याचा संबंध आलेला आहे त्या सर्व बाबीच्या नोंदी या इतिहासामध्ये घेण्यात आलेल्या आहे आणि म्हणून त्याचं स्वरूप देखील आज विस्तीर्ण असं झालेलं आहे. ही बाबही आपणाला या ठिकाणी लक्षात घ्यावायची. आणि मग इतिहासाच्या स्वरूपानंतर इतिहासाचे प्रकार आपणाला समजून घ्यायचे. काइंड्स ऑफ हिस्ट्री. लॉजिलॉस आणि सेनबॉसने इतिहासाचे 6 प्रकार सांगितले. भौतिक, आर्थिक, सामाजिक, चालीरीतींचा, सामाजिक, सार्वजनिक संस्थांचा इतिहास असे 6 प्रकार त्यांनी सुचवले. एवढंच नव्हे तर राजवाड्यांनी इतिहासाचे 3 प्रकार सुचवले. त्यांनी म्हटले वांशिक इतिहास, देशिक इतिहास, कालिक इतिहास. थळाच्या दृष्टिकोनातून 4 प्रकार पाडले गेलेले: स्थानिक, प्रांतिक, देशिक, राष्ट्रीय इतिहास. आणि इतिहासाचे विविध प्रकार अनेक असलेले आपणाला दिसून येतील.
घटनात्मक इतिहास, सामाजिक इतिहास, लष्करी इतिहास, धार्मिक इतिहास, स्थानिक इतिहास, जगाचा इतिहास, राष्ट्रीय इतिहास, प्रादेशिक इतिहास, असे कितीतरी प्रकार आपणाला इतिहासाचे पाडलेले दिसून येतात. एवढेच नव्हे तर वसाहतीचा चरित्रात्मक इतिहास, अशा पद्धतीचा इतिहास या ठिकाणी मांडलेला दिसून येतो. आर्थिक, सामान्य विचारांचा इतिहास देखील या ठिकाणी पाडलेला दिसून येतो. एवढंच नव्हे तर भारतीय इतिहास आणि परकीय इतिहास असे इतिहासाचे दोन भाग पडतात. भारतीय इतिहासामध्ये प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड. तर परकीय इतिहासामध्ये अमेरिकेचे इतिहास, इंग्लंडचे इतिहास, जपानचा इतिहास वगैरे 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 इतिहासाचे प्रकार देखील आपल्याला पाडता येतील. आणि त्यावरून देखील आपणाला इतिहासाचे स्वरूप स्वरूपही लक्षात घेता येईल. आता इतिहासाचं स्वरूप जर लक्षात घ्यायचं असेल, नेमकं थोडक्यामध्ये नेचर ऑफ द हिस्ट्री. इतिहास हे सामाजिक शास्त्र आहे. सामाजिक शास्त्राचं इतिहास ही एक उपशाखा आहे. आपण पाहिलंय व्याप्ती बघताना की प्राचीन काळामध्ये त्याचं स्वरूप कसं होतं आणि आधुनिक काळामध्ये कसं. पूर्वीच्या काळामध्ये जी मर्यादा होती ती आपण मागच लक्षात घेतलेली आहे. राजकारणी लोक, त्यांची कारस्थानं, त्यांनी जिंकलेला प्रदेश, लढाया, पराक्रम, त्यांची प्रेम प्रकरणे वगैरे वगैरे, एवढ्या पुरतंच इतिहास हा मर्यादित होता. परंतु आज मात्र मानवाच्या प्रगतीबरोबर इतिहासासंबंधी अनेक कल्पना अस्तित्वात येत गेल्या. इतिहासाचं स्वरूप पाहत असताना विविध विचारप्रवाह अस्तित्वात आले आणि त्याचा भाग जर लक्षात घेतला तर आपणाला या गोष्टी स्पष्टपणे लक्षात येतील. मी तुम्हाला पूर्वीच एकदा इतिहासाची व्याप्ती स्पष्ट करत असताना असं म्हटलेलं आहे की इतिहासाचं स्वरूप बघत असताना आपण जसं एखादा प्राणी झाला, समोर ठेवला, समजा गाय आहे. गाईला 4 पाय आहेत, गाईला 2 डोळे आहेत, गाय दूध देते, गाईला 2 शिंगं आहेत, गाईला शेपूट आहे. त्या शेपटाचं वर्णन आपण या ठिकाणी विवरण करतो. तशा पद्धतीनं इतिहासाचं स्पष्टपणे जर स्वरूप लक्षात घ्यायचं असेल तर पूर्वीचं राजा आणि राजाचं घराणं आणि आज सर्वसामान्य माणसाच्या नोंदीपर्यंतचा भाग लक्षात घेतानाच काही मुद्देही या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतात. जसं की इतिहास हा भूतकाळाचा अभ्यास करतो. इतिहास समकालीन असतो. इतिहासामध्ये कारणे परिणाम यांचा अभ्यास केला जातो. इतिहासामध्ये महापुरुषांचा अभ्यास केला जातो. इतिहासाची पुनरावृत्ती होते. इतिहास म्हणजे समृद्धी घटनेच्या नोंदी असतात. इतिहासाचं पुनर्लेखन होतं किंवा अनेक बाबी आहेत. इतिहास म्हणजे भूतकालीन समृद्धी लोकांच्या समृद्धीमध्ये दडलेली असते. अशा अनेक बाबी इतिहासामध्ये अभ्यासल्या जातात आणि याला हे ज्यामध्ये अभ्यासलं जातं त्याला इतिहास म्हटलं जातं आणि यावरून इतिहासाचं स्वरूप आपल्याला आपल्या नजरेसमोर ठेवता येतं. हा भागही आपण या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की इतिहास म्हणजे काय, इतिहासाचं व्याख्या आणि इतिहासाचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे. इतिहासाची व्याप्ती आपण समजून घेतलेली आहे. प्राचीन काळात कसं, मध्ययुगीन काळात कसं, आधुनिक काळामध्ये कसं. याशिवाय आपण इतिहासाचं स्वरूपही समजून घेतलेलं आहे. एखाद्या प्राण्याचं स्वरूप सांगा म्हटल्यावर जसं त्या समजा आपण गाईचं उदाहरण या ठिकाणी पाहिलं तशाच पद्धतीनं मग इतिहास म्हटल्याबरोबर इतिहासात काय येतं, कोणत्या बाबी येतात, त्यावरनं इतिहास कसा समजून घ्यायचा, त्याचं स्वरूप कसं आपल्या नजरेसमोर याचाही आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे.
इतिहासाचे आपण अनेक प्रकार पाहिलेले आहेत आणि मग शेवटी आपणाला जो महत्त्वाचा आणि शेवटचा भाग जो बघायचा आहे विवरणामधील विश्लेषणामधील भाग 2मधील तो या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. आता इतिहासाला शास्त्र मानायचं की कला? हिस्ट्री ॲज अ सायन्स याच्याबद्दलचं बरंचसं वादंग 1903 पासून इतिहासामध्ये असलेलं जवळपास 100 वर्षापेक्षा अधिक कालावधी या विषयावर साधक बाधक चर्चा करत गेलेला आहे. इतिहासातील या वादंगाबद्दल गटतट निर्माण झालेली आहे. पहिला जो गट आहे त्यांनी इतिहास हे शास्त्र आहे असं मानलं आणि दुसरा जो गट आहे त्यांनी इतिहास हे कला असं म्हटले. आणि हळूहळू हा वाद आता संपुष्टात येऊन इतिहास शास्त्र आहे असं मत बरेच जण आता मानू लागलेले आहे. कोणतेही शास्त्र हे नियमाशिवाय असू शकत नाही, त्याप्रमाणे इतिहासाला काही नियम आहेत का? इतिहास हे शास्त्र आहे या संदर्भातील विविध विचारवंतांनी काही मतं या ठिकाणी स्पष्टपणे मांडलेले आहे. त्याच्यातील पहिलं जे मत आहे प्रोफेसर ब्युरी यांनी म्हटलेलं आहे. हे प्रोफेसर ब्युरी कुठे होते तर केम्ब्रिज विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी विविध विषयावर जी भाषणे दिलेली आहेत त्यातील एका भाषणामध्ये इतिहास हे शास्त्र आहे की कला आहे या विषयावर आपलं मत मांडलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की इतिहास एक शास्त्र आहे. हिस्ट्री इज ए सायन्स, नो लेस अँड नो मोर, असं मत त्यांनी व्यक्त केले. आणि या आग्रही मतामुळे इंग्लंड युरोपमध्ये प्रचंड चर्चेला उधाण आलं. त्यांनी जे काही पुरावे मांडण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की इतिहास हे शास्त्र कसे या संदर्भात ब्युरींनी म्हटलं होतं की इतिहासाचा उपयोग वाङ्मय, कला, तात्विक दिग्दर्शन यासाठी होत असला तरी इतिहासाचा कला याच्याशी संबंध नाही. वाङ्मयीन स्वरूप दिलं आहे. त्यांच्यावर टीका त्यांनी केली आणि त्यांनी म्हटलं की इतिहासाला सामर्थ्यशाली जर बनवायचं असेल तर अपसमाजाचं जे आवरण झालेलं आहे ते काढून टाकलं पाहिजे आणि इतिहासाच्या शुद्धरूप लोकांपुढे मांडण्याची गरज त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि आपली ध्येयव्याप्ती वाढवली पाहिजे असं त्यांनी म्हटलं. एवढंच नव्हे तर यार्क पावेल नावाचा जो इतिहासकार आहे त्यांनी इतिहास ही शास्त्राचीच शाखा असली पाहिजे असं म्हटलं. इतिहास शास्त्राचा संबंध सामाजिक अवस्थेतील मानवजातीशी असला पाहिजे. प्रगती, ऱ्हास, विकास याच्यामधून काही नियम शोधण्याचा प्रयत्न इतिहास करतो म्हणून त्याला शास्त्र मानलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. एवढंच नव्हे तर प्रोफेसर ट्रेव्हेलिन यांचं मत शास्त्र आणि कला दोन्ही इतिहास असला पाहिजे असं म्हटलेलं आहे. सर जॉन मायरच्या मते शास्त्र आहे. अशा पद्धतीनं इतिहासाला शास्त्र देखील त्यांना म्हटलेलं आहे. आणि मग शेवटी कालिंगूडनं म्हटलेलं आहे की इतिहास हे एक वैशिष्ट्यपूर्ण शास्त्र आहे.
इतिहासाला शास्त्राचा दर्जा देणारा पहिला तत्ववेत्ता म्हणून लिओपोल्ड रँकेचा उल्लेख केला जातो. जगातील घटना घडतात रँकेने मूलभूत चिंतन केलेले आहे. मात्र या सर्व बाबीबरोबरच इतिहासाला कला देखील मानणारा दुसरा एक प्रभावी गट आपणाला या ठिकाणी दिसून येईल. त्याने म्हटलेलं आहे, इतिहास हे शास्त्र नाही तर कला आहे. हिरोडॉट इतिहासाचा जो प्रसिद्ध जनक आहे त्याने म्हटलेलं आहे, मानव जातीच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये गद्यापेक्षा पद्य हा मानवी भावनाचा मुख्य आधार होता. म्हणूनच प्राचीन काळातील बहुतांश ग्रंथ हे पद्यात्मक आहेत. त्यात इतिहासाचा अंश कमी आहे. परिणामी त्यात ऐतिहासिक विस्वरता कमी आहे. दुसरा मुद्दा, विविध घाटे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं की इतिहास कला देखील आहे आणि शास्त्र देखील आहे. एवढंच नव्हे तर एडवर्ड मायर्स जे आहेत त्यांनी म्हटलेलं आहे, हिस्ट्री इज नॉट सिस्टमॅटिक ब्रँच ऑफ द नॉलेज. इतिहास ही शस्त्रशुद्ध ज्ञानाची शाखा नाही. याशिवाय क्रोसे या प्रसिद्ध इतिहासकाराने म्हटलेलं आहे, इतिहास कोणतेही सार्वत्रिक नियम शोधत नाही किंवा कसल्याही कल्पना निर्माण करत नाही. इतिहास तर्कशास्त्राच्या पद्धतीचा उपयोग करीत नाहीत, कारण त्यांचं कार्य एखादी विशिष्ट गोष्ट सिद्ध करणे नसून घडलेल्या गोष्टीचं कथन करणं असतं. एवढेच नव्हे तर रेनियरने सुद्धा म्हटलेलं आहे की शास्त्रात जसे निष्कर्ष काढले जातात तसे इतिहासात काढले जात नाही. आणि म्हणून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं इतिहासाला शास्त्र मानलं जाऊ शकतं, इतिहासाला शास्त्र मानलं जाऊ शकत नाही या पद्धतीचं विवेचन केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी दोन्हीही मतप्रवाह जरी आपणाला दिसून येत असले तरी देखील इतिहासाला शास्त्र मानायचं की नाही हा प्रश्न आहे. इतिहासाला शास्त्र मानलं पाहिजे, इतिहासाला प्रसंगी कला मानलं पाहिजे या बाबीचं विवेचनही या ठिकाणी महत्त्वाचं. कारण प्रोफेसर इयेचकार यांचं मत या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. त्यांनी 5 युक्तिवाद केलेले आहेत. त्यांनी म्हटलेलं आहे, इतिहास प्रामुख्याने वैशिष्ट्यपूर्ण घटनेचा अभ्यास करतो, तर शास्त्र हे सर्व घटनांचा अभ्यास करते. त्यांनी पुढे म्हटलंय, इतिहासापासून धडाही मिळत नाही. त्यांनी म्हटलंय इतिहासाला भविष्यही वर्तवता येत नाही. त्यांनी म्हटलंय इतिहास व्यक्तिनिष्ठ आहे, माणूस स्वतःचं निरीक्षण करीत असतो. त्यांनी म्हटलंय धर्मनीतीचे प्रश्न इतिहासात मांडले जातात, शास्त्र ते मांडत नाही. कार्लाइल, मेकाले, ज्युलियस मिचले अभ्यासकांनी देखील इतिहासाला कलाच मानला आहे. इतिहास हे पदार्थ विज्ञान किंवा रसायनशास्त्रासारखे शास्त्र ठरू शकत नाही, कारण शास्त्रातील प्रयोग पुन्हा पुन्हा करता येतात, परिणाम दाखवता येतात. इतिहासात मात्र परिणाम दाखवता येत नाहीत आणि हे सिद्धही करता येत नाहीत. घटना पुन्हा त्याच पद्धतीने घडवता येत नाही. समजा मग इतिहास शास्त्र मानायचं की नाही हा प्रश्न जेव्हा विविध तज्ज्ञाची मते लक्षात घेतल्यावर आपल्या मनामध्ये जसा संभ्रम निर्माण होतो
इतिहासाला शास्त्र मानायचं की नाही मित्रांनो, ही बाबही आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आता लक्षात घ्या, समजा सायन्समध्ये जसे नियम असतात, जसे निष्कर्ष तंतोतंत निघतात, तसे तंतोतंत निष्कर्ष इथे निघतात का, याचं उत्तर आपल्याला नकारार्थी द्यावं लागतं. समजा एखाद्या पेशंटच्या ब्लडची टेस्ट करायची आहे आणि त्या ब्लडमध्ये त्याचं शुगरचं प्रमाण ठरवायचं आहे. तर जेव्हा आपण एखाद्या प्रयोगशाळेमध्ये त्याचे ब्लड टेस्ट करतो त्यावेळी त्याचं शुगरचं प्रमाण हे तंतोतंत येतं की नाही, त्याचे निष्कर्ष येतात की नाही. आणि मग असं ठरविलं जातं की इतक्या या निष्कर्षामुळं याच्यामध्ये शुगर आहे. BP तपासल्याच्या नंतर त्याचं जे समजा ठोके असतात ते तंतोतंत येतात, त्याचे निष्कर्ष येतात आणि त्याच्यावरून ठरवलं जातं की याला BP आहे की नाही रुग्णाला. तसं इतिहासामध्ये नसतं. समजा गणितातील जी वस्तुनिष्ठा असते, तर गणितामध्ये असं म्हटलं जातं 2 अधिक 2 म्हणजे 2 अधिक 2 जेव्हा आपण म्हणतो त्याचं उत्तर जर आपण 4 दिलं तर उत्तर हे वस्तुनिष्ठ आहे. परंतु 2 उणे 2 असं जर म्हटून आपण 4 उत्तर दिलं तर ते उत्तर 0 हे वस्तुनिष्ठ असतं, पण 2 हे उत्तर चुकीचं असतं. तशा पद्धतीनं इथे कुणाला जरी विचारलं समजा गणितामध्ये की 2 उणे 2 तर त्यानं जर 0 उत्तर दिलं तरच त्याचं उत्तर हे वस्तुनिष्ठ असतं, पण त्याच्यापेक्षा जर वेगळं उत्तर आलं तर ते मात्र वस्तुनिष्ठ असू शकत नाही. तर एवढी वस्तुनिष्ठता मित्रांनो या इतिहासामध्ये येऊ शकते का, नाही. आणि मग असा आग्रह का धरला जातो वस्तुनिष्ठतेचा, किंवा सायन्स का मानलं जातं, या बाबींचा जर विचार आपण केला तर त्याच्यातील निष्कर्ष देखील अत्यंत महत्त्वाचा आपल्यासमोर येईल. समजा जरी इतिहासामध्ये वस्तुनिष्ठ किंवा इतिहासाला शास्त्रशुद्ध कसोटीच्या पूर्णपणे नियमात गणता येत नसलं तरी देखील प्रसंगी इतिहासाला शास्त्र मानणंही तितकंच गरजेचं आहे आणि त्याची गरज आहे. मग इतिहास कला आहे का? इतिहास कलाही असला पाहिजे, कारण कलेच्या रूपात मांडणी करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इतिहास प्रसंगी कला आहे की शास्त्र आहे, दोन्ही गटांचेही भूमिका तितक्याच महत्त्वाच्या असलेल्या आपणाला दिसून येतील. आता सारांश किंवा समारोप रूपानं आपणाला तो भाग या ठिकाणी पाहायचा आहे. समरी, सारांश. मित्रांनो, इतिहासातील दोन्ही गटतट सायन्सही मानतात आणि काही जण त्याला आर्टही मानतात, कलाही मानतात. परंतु काही जण कला आणि शास्त्र दोन्हीलाही मानणारे या ठिकाणी इतिहास तज्ज्ञ असलेले आपल्याला दिसून येतात. ह्या बाबी सर्व आपण पाहिलेल्या आहेत. आणि असं जरी असलं तरी आपला दृष्टिकोन याबद्दलचा, आपलं मतही याबद्दलचं मांडणं किंवा अधोरेखित करणं तितकंच महत्त्वाचं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, इतिहास ही कला असावी की शास्त्र? दोन्ही. इतिहास कलाही असली पाहिजे आणि इतिहास शास्त्रही असलं पाहिजे. मग इतिहास कला का आहे? आणि कलेचं स्वरूप का गणलं गेलं इतिहासामध्ये? तर आपण प्राचीन भारत जेव्हा बघतो तेव्हा इतिहास कला किंवा कलात्मकतेची मांडणी इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची होती, हा भाग आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. उदाहरणार्थ अगस्ती कथा. पूर्वी पर्वतांना पंख होते,
पर्वत पंखाच्या सह्याने उड्डाण करायचे. मानवाची वस्ती तुरळक होती आणि या ठिकाणी हे पर्वत जायचे आणि मानवाचं जीवन उद्ध्वस्त व्हायचं. या पर्वतामध्ये सर्वात खट्याळ असा विंध्य नावाचा पर्वत होता. त्याला पंख होते. त्या पंखाच्या सहाय्याने उड्डाण करायचं आणि लोकांना त्यानं त्रस्त केलं होतं. तेव्हा सर्व लोक मानव एकत्र आले आणि ते अगस्ती ऋषीकडे गेले. अगस्ती ऋषी पर्वताचाही गुरु आणि मानवाचाही गुरु होता. नतमस्तक झाले. त्यांनी सांगितलं की आम्हाला हा विंध्य पर्वत फार त्रास देतो आहे, काहीतरी बंदोबस्त करा. तेव्हा अगस्तीनं या सर्व लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मग त्या विंध्य नावाच्या पर्वताला बोलून घेतलं आणि त्यानं त्याचे पंख छाटले, असं या अगस्ती कथेमध्ये म्हटलेलं आहे. तेव्हापासून पर्वताचे पंख छाटले गेले आणि मग पर्वत मानवाला त्रास देणं बंद झालं. मग खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये पर्वतांना पंख असतील का? वस्तुनिष्ठ किंवा वैज्ञानिक पद्धतीनं जेव्हा आपण या बाबीचा विचार करतो त्यावेळी आपणाला असं जाणवतं की पर्वतांना पंख नसतील. आणि पर्वतांना पंख नसतील तर मग इथे अशी वर्णनात्मक घटना का लिहिली? कारण प्राचीन काळामध्ये लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं, लोक निरक्षर होते. त्यांना एखादी घटना समजून सांगायची असेल तर अतिशय वर्णनात्मक पद्धतीनं सांगावी लागायची. आणि मग या कथेचा आशय काय असावा या संबंधीचं विवेचन जर आपण लक्षात घेतलं तर एखादा खट्याळ असा मानव असला पाहिजे, त्याला विंध्य म्हटलं आहे. आणि मग तो विंध्य नावाचा मानव, क्रूर राक्षसी वृत्तीचा मानव इतर मानवांवरती दहशत निर्माण करायचा. परंतु त्यालाही गुरु होता अगस्ती ऋषीसारखा. आणि मग या खट्याळ मानवाला अगस्तीनं बोलून घेतलं असलं पाहिजे आणि मग त्याला आज्ञा दिली पाहिजे की बाबा तू मानवाला इतर लोकांना त्रास देणं बंद कर, अन्यथा मग पर्याय व्यवस्था करू. आणि मग त्यानं त्याची आज्ञा मानली, त्याचा तो नतमस्तक झाला आणि त्रास देणं त्यानं बंद केलं. एवढाच भाग समजून सांगायचा असेल तर अशी वर्णनात्मक घटना सांगावी लागायची. एवढंच नव्हे तर आपण विष्णूंनी घेतलेल्या 10 अवतारातील कथेच्या संबंधीचं विवेचन जरी बघितलं तरी देखील त्याच्यामध्ये बऱ्याचशा कथा समजून घेण्यासारख्या आहेत. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भगवान श्रीकृष्णाने त्याचे सवंगडी गायी चारण्यासाठी जेव्हा वनामध्ये जात असत त्यावेळी वनामध्ये गेल्याच्यानंतर पाऊस पडू लागला आणि पाऊस पडत असताना आपल्या सवंगड्याचं रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णाने पर्वत आपल्या हातावरती उचलला आणि सर्व सवंगडी त्या पर्वताखाली गेले आणि मग त्यांनी त्या पर्वताखाली गेल्याच्यानंतर त्याचं संरक्षण केलं. एवढंच नव्हे तर लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्यानंतर जेव्हा हनुमानाला वल्ली आणण्यासाठी पाठवलं तेव्हा त्या वल्लीची ओळखच हनुमानाला नव्हती, कोणती न्यायची आणि वेळ तर चालला. म्हणून त्या हनुमानानं तो पर्वत आपल्या हातावरती उचलला आणि मग ते त्या ठिकाणी घेऊन वल्लीच त्या ठिकाणी हजर केली. ह्या ज्या घटना आहेत, ह्या ज्या विश्लेषण आहे, हे वर्णनात्मक आहे, हे मनाला भावणारं आहे, लोकांना पटणार आहे. परंतु याच्यामधला जो आशय आणि हेतू आहे तो वेगळा आहे की सर्वसामान्य माणसाला जर एखादी घटना समजून सांगायची असेल तर त्याचं विश्लेषण करणं त्यावेळी गरजेचंच होतं. आणि म्हणून त्या काळामध्ये घटना मांडत असताना अत्यंत विस्तीर्ण वर्णनात्मक, लोकांना पचेल आवडेल अशा भाषेमध्ये मांडणं गरजेचं होतं. आणि म्हणून इतिहासाचं स्वरूप किंवा इतिहासाची मांडणी कलात्मकतेची करणं गरजेचं होतं. आणि म्हणून तशा पद्धतीचं वर्णन सुरुवातीच्या काळामध्ये झालेलं आहे. हेरोडॉट्सचं वर्णन देखील वर्णनात्मक पद्धतीचं आहे. फक्त तो भाग या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. राजाचं घराणं याच्यापुरता आता इतिहास मर्यादित राहिला नाही, तर आता तो सामान्य माणूस जो राजासाठी पराक्रम गाजवला त्याच्या कार्यकर्तृत्वाची दखल देखील आता इतिहास घेऊ लागलेला आहे. आणि म्हणून आता 19व्या शतकाच्या नंतर इतिहासाला शास्त्र चा दर्जा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग वस्तुनिष्ठता यावी, खरं लेखन यावं यासाठी हा आग्रह धरलेला आहे. परंतु आजही इतिहास प्रसंगी
शास्त्रही असलंच पाहिजे. कारण इतिहासामध्ये घटना मांडत असताना समजा 1914ला पहिलं महायुद्ध झालं, 1918ला दुसरं महायुद्ध झालं, 1914 ते 1918पर्यंत पहिलं महायुद्ध झालं, 1939 ते 1945पर्यंत दुसरा महायुद्धाचा कालखंड होता, 1920ला राष्ट्रसंघाची निर्मिती झाली, 1945ला संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. म्हणजे ह्या ज्या घटना आहेत, ह्या सणावळी आहेत, ह्या तंतोतंत मांडणं गरजेचं आहे. परंतु ह्या घटना लोकांना समजून घेण्यासाठी त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. त्यांना वाचताना इतिहास नीरसवाना वाटला नाही पाहिजे. आणि म्हणून कलात्मक वाङ्मयीन दृष्टीने गोष्टीत्मक रूपानं इतिहासाची मांडणी केली तर ती लोकांच्या मनाला भावणारी आणि पटणारी ठरणारी असते. आणि म्हणून इतिहासाची मांडणी करत असताना कलात्मक दृष्टिकोनातून, परंतु घटनाचा कुठेही विपर्यास होणार नाही, चुकीच्या ठरणार नाही, तंतोतंत मांडल्या जाव्यात. म्हणून शास्त्रीय पद्धतीनं, शास्त्रीय दृष्टिकोनातून त्या मांडल्या गेल्या पाहिजेत. तरच मग खऱ्या अर्थानं इतिहासाची मांडणी ही होऊ शकेल. वास्तव असं इतिहासाचं दर्शन समाजाला देता येईल आणि लोकांनी ते वाचेल आणि सर्वांना इतिहास सर्वांपर्यंत पोहोचेल आणि समजेल. आणि म्हणूनच प्रसंगी इतिहास हे शास्त्र असलं पाहिजे, प्रसंगी इतिहास हे कला देखील असलं पाहिजे. हिस्ट्री इज ए सायन्स अँड हिस्ट्री इज ए ॲन आर्ट्स. मित्रांनो, इथे आपण थांबूया.